अहिल्यानगर शहरातील जिल्ह्याच्या हद्दीतून 5 सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यात आलेत। अहिल्यानगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पाऊल उचलत 5 जणांना जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे। अहिल्यानगर शहर पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावावर निर्णय घेत उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित आदेश पारित केले। नगर शहरातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 5 सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाची चौकशी करून शहर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी अहवाल उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्याकडे सादर केला होता। हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये अजित केकाण, करण पाचारणे, गौरव साळवे, मंगेश थोरात, संग्राम गीते आदींचा समावेश आहे। यापैकी गौरव साळवे आणि संग्राम गीते यांच्यावर प्रत्येकी 2 वर्षांसाठी जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे, तर अजित केकाण, करण पाचारणे आणि मंगेश थोरात यांना 6 महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले। संबंधित सराईत गुन्हेगारांविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर तसेच पोलीस अंमलदार महेश मगर, शिल्पा कांबळे, रेखा पुंड, हेमंत झिने यांनी या कारवाईत सहभाग घेतला। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।